आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद। मोदींनी कोणतेही खडेबोल सुनावले नाही। मोदींकडून सर्वांना उत्तम मार्गदर्शन। बैठकीनंतर दीपक केसरकर यांची माहिती। एकमेकांविषयी द्वेषभावना ठेवू नका। महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा। पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला। जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन। मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागतच आहे। मोदी लवकरच मणिपूरलाही जातील ही अपेक्षा। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। अमित शहांची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती। शरद पवारांच्या शहांवरील विधानानंतर विनोद तावडेंचं ट्विट। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांकडून फडणवीसांबाबत नाराजी। मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती। दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। एखाद्यानं भावना व्यक्त केल्यास त्याला नाराजी म्हणता येणार नाही। अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगले संबंध। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता। बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। रत्नागिरीत पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदासाठी उदय सामंतांच्या नावाची चर्चा। संख्याबळ जास्त असल्यानं भाजपही पालकमंत्रीपदासाठी आग्रही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत। तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मला अद्याप कोणी विचारलं नाही। पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया।